Dear student, we will going to start new lesson. आज नवीन लेसन बघायचं आपल्याला सायन्स पार्ट 2 चा सेकंड चॅप्टर आपल्याला बघायचं आहे. लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट. आज हा लेसन बघायचा आहे. त्या अगोदर कोणी जर नवीन असेल चॅनलवर त्यांच्यासाठी आपण सायन्स पार्ट 1 मधले 2 लेसन्स बघितले, फर्स्ट अँड सेकंड, आणि सायन्स पार्ट 2 चा फर्स्ट लेसन ऑलरेडी YouTube चॅनल वरती अपलोड केलेले, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. फर्स्ट पॉइंट फ्रॉम दिस लेसन इज लाईफ प्रोसेसेस अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे लाईफ प्रोसेसेस काय असतात. लाईफ प्रोसेसिंग होण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये व्हेरियस ऑर्गन सिस्टम असते. व्हेरियस ऑर्गन सिस्टम कुठले असतात आपल्या बॉडीमध्ये? डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, सर्क्युलेटरी सिस्टम आहे, रेस्पिरेटरी सिस्टम आहे, एक्सक्रिटरी सिस्टम आहे. ऑल दीज लाईक दिस सिस्टम्स आहेत आपल्या बॉडीमध्ये. हे असे काही सिस्टम्स आहेत, त्यामुळं आपल्या बॉडीमध्ये प्रॉपर फंक्शनिंग होतं. ऑल द ऑर्गन सिस्टम फंक्शनिंग प्रॉपरली, त्यांच्या पद्धतीने ते आपल्या बॉडीमध्ये प्रॉपर फंक्शनिंग करतात आणि ते इंडिपेंडेंटली फंक्शन आहे. प्रत्येकाचं फंक्शन वेगवेगळं आहे, बट दे वर्क इन कॉर्डिनेशन. सगळ्यांचं वर्क कॉर्डिनेशन मध्ये. तुम्हाला इथे लिस्ट दिसत असेल, ऑर्गन सिस्टमची लिस्ट दिलेली. याच्या व्यतिरिक्त पण इंटरनल ऑर्गन आहेत, काही एक्सटर्नल ऑर्गन आहेत. सगळे ऑर्गन सिस्टम कॉर्डिनेशन मध्ये काम करतात. सगळ्यामध्ये कॉर्डिनेशन असतं. इथपर्यंत सिंपल आहे. आणि हे जे काम करण्यासाठी, हे जे फंक्शनिंग करण्यासाठी, प्रॉपर वर्क करण्यासाठी त्यांना लागतं, दे रिक्वायर एनर्जी. तर एनर्जी कुठून मिळते? एनर्जी आपल्याला मिळते, वी गेट एनर्जी फ्रॉम फूडस्टफ्स. फूडस्टफ पासून आपल्याला एनर्जी मिळते. आणि एनर्जी मिळण्यासाठी आपल्याला फूडस्टफ खावं लागतं. फूडस्टफ मीन्स न्यूट्रिएंट. न्यूट्रिएंट आर ऑल्सो क्लासिफाइड इंटू 2 टाइप्स. न्यूट्रिएंटचे क्लासिफिकेशन केलेले आहे आपण 2 टाइप्स मध्ये, मॅक्रोन्यूट्रिएंट, मायक्रोन्यूट्रिएंट. मॅक्रो मीन्स दे रिक्वायर इन लार्ज क्वांटिटी, मायक्रो मीन्स दे रिक्वायर इन लेस क्वांटिटी और स्मॉलर क्वांटिटी. आता मॅक्रो मध्ये कोण येतात? कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स अँड फॅट्स. आणि मॅक्रो मध्ये विटॅमिन्स अँड मिनरल्स. कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स रिक्वायर इन लार्ज क्वांटिटी. आपल्याला त्याची खूप गरज असते. डेली लार्ज स्केलवरती आपल्याला गरज असते ते मॅक्रोन्यूट्रिएंटची. आता हे न्यूट्रिएंट्स आहेत आणि फक्त न्यूट्रिएंट किंवा फूड स्टफ खाल्यानेच आपल्या बॉडीमध्ये एनर्जी येते असं आहे का? नाही. फॉर ऑब्टेनिंग एनर्जी ओनली फूड इज नॉट नेसेसरी. तर काय आहे मग? एनर्जी मिळवण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची गरज असते. जेव्हा आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजन जातं, दॅट ऑक्सिजन रिॲक्ट विथ फूड मटेरियल ऑर न्यूट्रिएंट देन फॉर्म इनटू एनर्जी. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये न्यूट्रिएंट प्लस ऑक्सिजन जेव्हा एकत्र येतात, ऑक्सिडेशन होतं, त्या फूडचं ऑक्सिडेशन होतं. ॲट दॅट टाइम वी गेट एनर्जी. आपल्या बॉडीमध्ये एनर्जी मिळते. मग हे जे फॉर्म झालेले एनर्जी आहे, आपल्या बॉडीमध्ये जी एनर्जी फॉर्म झाली किंवा फूड स्टफ आहे किंवा न्यूट्रिएंट आहेत, ऑल ओव्हर द बॉडी सर्क्युलेट करण्याचं काम करतं सर्क्युलेटरी सिस्टम. म्हणजे आपल्याला ह्याच्यामधून कोऑर्डिनेशन दिसून येतं. पहिल्यांदा डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टमला रेस्पिरेटरी सिस्टम हेल्प करतं. रेस्पिरेटरी सिस्टम हेल्प केल्यानंतर त्याचं एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होतं आणि त्याला परत सर्क्युलेट करण्याचं काम सर्क्युलेटरी सिस्टम करतं. म्हणजे ह्या ऑर्गन सिस्टम मध्ये कोऑर्डिनेशन दिसून येतं. क्लिअर आहे? सिंपल आहे, एकदम इझी आहे. इथपर्यंत क्रिस्टल क्लिअर असेल. नेक्स्ट आपण बघूया, ह्युमन अँड अदर ॲनिमल्स रिक्वायर फूड अँड प्लांट्स आर ॲटोट्रॉप. आपले प्लांट्स कसे आहेत? ॲटोट्रॉप्स आहेत. प्लांट्स काय करतात? प्रिपेअर देअर ओन फूड. ते स्वतःचं फूड तयार करतात आणि फूड तयार करून स्वतःच खात नाही बसत. ते युटिलाइज सम फूड, सम अमाऊंट ऑफ फूड युटिलाइज बाय प्लांट्स. थोडंसं त्यांना जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढं ते फूड खाऊन घेतात, युटिलाइज करतात. आणि जे शिल्लक राहतं, रिमेनिंग पोर्शन ऑफ फूड दे स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ कधी रूट मध्ये, कधी स्टेम मध्ये, कधी फ्रुट्स मध्ये, कधी लिव्ज मध्ये ते स्टोअर करून ठेवतात. मग ते त्याचे पानं, फुलं, फळं आपण सगळं खातो. मग त्यातून न्यूट्रिएंट्स आपल्याला पण मिळतात. वी कंझ्युम व्हेरियस पार्ट ऑफ द प्लांट. आपण प्लांटचे व्हेरियस पार्ट खातो, त्यातून आपल्याला न्यूट्रिएंट्स मिळतात. मग न्यूट्रिएंट्स मीन्स व्हॉट? कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, विटॅमिन्स अँड मिनरल्स. क्लिअर आहे? त्यामधला फर्स्ट बघायचे आपल्याला कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट इज अ व्हेरी एसेन्शियल न्यूट्रिएंट. एसेन्शियल न्यूट्रिएंट आहे. तर कार्बोहायड्रेट मग आहे तर घ्यायचा कुठून? कुठे शोधत बसायचा कार्बोहायड्रेटला? अरे आपण जे डेली फूड घेतो ना, डेली फूड जसं मिल्क आहे, व्हेजिटेबल्स आहेत, पोटॅटो, स्वीट मीट, जिगरी, याच्यामधून आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात.
आणि कशामध्ये सिरियल्स असे व्हीट आहे, मेज आहे, ज्वार आहे, यातून सुद्धा आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात. कळलं तुम्हाला कार्बोहायड्रेट कुठून मिळतात? सिंपल आहे. ओके, हे कार्बोहायड्रेटचे सोर्सेस आहेत, याच्यापासून आपण कार्बोहायड्रेट घेऊ शकतो. मग आता किती खायचे, किती भाकऱ्या खायच्या, किती चपात्या खायच्या दिवसातून? तर हे 1 ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट किती खाल्यानंतर किती आपल्याला किलो कॅलरी एनर्जी मिळते? तर 1 ग्रॅम जर कार्बोहायड्रेट आपल्या बॉडीमध्ये गेला त्याच्यापासून 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळते. वी गेट 4 किलो कॅलरी एनर्जी फ्रॉम 1 ग्राम ऑफ कार्बोहायड्रेट. सिंपल आहे, कळलं असेल, क्लिअर असेल. तर तुम्ही खूप वेळा असं बघतो की आपण बऱ्याच वेळा जे क्रिकेटर आहेत, स्पोर्टर्स आहेत, स्पोर्ट खेळतात, थोडासा मग ब्रेक मिळतो ना, काही ना काही त्यांचं चालूच असतं, काहीतरी खात असतात, मग त्यांना एनर्जी पाहिजे असते, मग ते काही ना काही थोडं थोडं खात असतात. मार्गाचं असं 2-4 चपात्या खाऊन पोटभर खाऊन क्रिकेट खेळत नाहीये, एनर्जीसाठी थोडंफार ते खातात. इथपर्यंत क्लिअर असेल. तर नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचंय लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन. पण आपण स्टडी करणार आहे, पण आता नाही, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्याच्याविषयी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन बघूया. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सेकंड लेक्चर असा एकदम इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळं लेक्चर मिस नका करू. ओके, थँक यू अँड कीप वॉचिंग.